नमस्कार, मी स्वाती काडेकर माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप 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 स्वागत करीत आहे। आज आपण इडली कशी बनवायची ते बघूया। त्यासाठी मी 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ हे भिजवून घेतले। मी 7 ते 8 तास भिजवून घेतले कारण थंडी होती। उन्हाळा असला तर 5 ते 6 तास भिजवलं तरी चालतं। नंतर हे मिक्सरच्या भांड्यात घालून थोडंसं पाणी घालून छान बारीक वाटून घ्यायचे। हे बघा, या प्रकारे मी आता वाटून घेतले। या प्रकारेच आपण आता सगळे डाळ तांदूळ छान वाटून घ्यायचे। हे बघा, मी सगळे डाळ तांदूळ आता वाटून घेतले। आता याला झाकण ठेवून हे परत 7 ते 8 तास फर्मेंटेशनसाठी म्हणजे पीठ फुगण्यासाठी ठेवून द्यायचे। हे बघा, आपलं पीठ छान फुगले। यात आता थोडंसं मीठ आणि तुम्हाला आवडत असल्यास सोडा घातला तरी चालतो, पण आपलं पीठ छान फुगले त्यामुळे सोडा घालण्याची गरज नाही आहे। हे छान मिक्स करून घ्यायचे। नंतर इडलीच्या भांड्याला तेल लावून घ्यायचे। तेल लावून या प्रकारे पीठ त्यात घालून घ्यायचं। जास्त पातळही करायची नाही आणि जास्त घट्टही ठेवायची नाही, या प्रकारेच ते करायचं। हे सगळे प्लेटी आपण टाकून घेतले जातात। तोपर्यंत पाणी गरम करायचं। आता आपलं पाणी छान गरम झालं, त्यात ह्या प्लेटी ठेवून घ्यायचे। ह्या प्लेटी अशा प्रकारे ठेवायच्या की जे छेद आहे ते छेदवर छेद यायला नको, म्हणजे वरच्या प्लेटचा घाम खालच्या प्लेटवर पडतो आणि त्यामुळे इडल्या खराब होतात। आता हे झाकण लावून 10 ते 15 मिनिटं छान वाफवून घ्यायचे। हे बघा, आपले इडले चिटकत नाहीये म्हणजे छान शिजले आहेत। आणि थोडंसं थंड झाल्यावर हे चमच्याने काढून घ्यायचे। या प्रकारे गरम गरम काढल्यास ते खाली चिकटतात, थोडंसं थंड झाल्यावर छान निघतात ते। हे बघा, खूप छान आपली इडली तयार आहे। तुम्ही एकदा नक्की करून बघा, सांबार सोबत चटणी सोबत खूप छान लागते।